आपल्या कार्याला 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी आध्यात्मिक दृष्टीने विचार केला की अध्यात्माच्या वाटेवर चालताना आत्मज्ञान प्राप्ती हा आपला हेतू असतो आणि आत्मज्ञान याचा अर्थच असा आहे की काही गोष्टी आपल्याला मिळत असतात त्या ईश्वरी कृपेने मिळत असतात आणि त्या दुसऱ्याच्या भाग्यातला आपल्याला प्राप्त झालेला असतं. तुम्ही कितीही ठरवलं की समोरच्याला आपण बदलवू शकतो तर नाही. तुम्हाला जर समोरच्याला बदलवायचं असेल तर अगोदर स्वतःमध्ये बदल करायला शिकला. गेल्या 30 वर्षामध्ये माझ्यासारख्या ज्योतिषशास्त्राशी कोणताही संबंध नसलेल्या कुटुंबात जन्म घेऊनही समाजाने डावललेल्या कुटुंबात जन्माला येऊनही ज्योतिषशास्त्रामध्ये पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरामध्ये मी माझ्या विधिलिखितची सुरुवात केली आणि विधिलिखितची सुरुवात केल्यानंतर लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं, भव्य दिव्य करायचं, इतरांपेक्षा वेगळं करायचं. ज्या वाटेने अनेक जण जातात त्या वाटेने जाण्यात काही अर्थ नसतो. आपण स्वतःसाठी वेगळी वाट निर्माण करायची आणि मग त्या वाटेने हजारो लोक येतात. मला मध्ये नियम आहे, केतू झुकाने वाला आहे. केतू ज्या भावात असतो त्या भावाच्या कारकत्वासमोर झुकायला लागतं आणि जो दुसऱ्याला झुकवतो तो अहंकारी असतो आणि जो स्वतः झुकतो तो नम्र असतो. त्याच्याकडे संस्कार असतात.